आज अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचा आपल्या राज्यातल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यावर मोठा फटका बसलेला अध्यक्ष महाराज. JNPA बंदरात केळी, द्राक्षे, कांद्याचे 2000 कंटेनर्स अडकले असून त्यात पिंपळगाव, लासलगाव बाजार समितीमधील कांद्याच्या 200 कंटेनर्स ही समावेश आहे. दरम्यान कार्गो कंटेनर 2 ते 4 हजार डॉलरचा अतिरिक्त आपत्कालीन संघर्ष अधिभार लादण्याचा निर्णय घेतल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड त्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. अध्यक्ष महाराज, हे युद्ध थांबलं नाही आणि आता ज्या पद्धतीनं तिथं हजारो कंटेनर्स त्यांच्या रांगा लागलेल्या आहेत, त्याचा परिणाम अध्यक्ष महाराज राज्याच्या शेतकऱ्यांवर, व्यापाऱ्यावर होत आहे. माझा आपल्याला या माध्यमातून पॉइंट ऑफ रिप्रेझेंटेशनमधून माध्यमातून एक सरकारला विचारायचं अध्यक्ष महाराज की माननीय मुख्यमंत्री, कारण की हे होणारं नुकसान राज्याचं होणार आहे, राज्याच्या शेतकऱ्यांचं होणार आहे, राज्याच्या व्यापाऱ्यांचं होणार आहे. युद्ध तिकडे चालेल, बंद होईल नाही. म्हणजे राज्याच्या बंदर खात्याचा मंत्री म्हणून मी सकाळीच आमचे शिपिंग मंत्री आदरणीय सोनवालजींशी साहेब संपर्क साधलेला आहे. जे काही कंटेनर म्हणजे केळी आणि हे विविध पदार्थ जे आता तिथे अडकलेले, ज्याच्यामुळे राज्याच्या शेतकऱ्यांचं नुकसान पटोले साहेब होऊ शकतं असा आमच्याकडे अंदाज आहे. केंद्र सरकारशी संपर्क साधलेला आहे. जसं त्यांच्याकडून काय माहिती आहे आपल्या सभागृहाला पण निवेदनारूपी दिली जाईल. पण राज्याच्या शेतकऱ्यांच्या कमीतलं कमी नुकसान या सगळ्या परिस्थितीमुळे कसं टाळता येईल या संदर्भात सरकार केंद्र सरकारच्या संपर्कात आहे आणि त्याची माहिती सभागृहाला दिली जाईल.